तर आपल्याकडे रोख वही पण आपल्याकडे समोर असली पाहिजे. जर रोख वही असेल आपल्या समोर तर आपल्याला BRS भरण्यामध्ये काय अडचण जाणार नाही. ठीक आहे. तर आपण पहिले पाहू की रोख वहीमध्ये आपण काही रकमा लिहिणार आहोत आणि मग ते बँकेतनं कपात झाले किंवा नाही झाले आहे ना. बँकेतली रक्कम किती असायला पाहिजे होती, बँकेतली रक्कम किती असायला पाहिजे होती पण तेवढी बँकेत दिसत नाही आहे असं पाहू. ठीक आहे. पहिले तर BRS कशासाठी भरतात, BRS कशासाठी भरतात नाही पण कोणत्या त्याच महिन्यात. ठीक आहे. आपण जेव्हा कॅशबुकमध्ये लिहितो की आमची बैठक जर 20 तारखेची असेल आणि 20 तारखेला आपण जर बैठक घेतली असेल तर 20 तारखेलाच आपण तो चेक काय करतो कॅशबुकमध्ये त्याची नोंद करतो. पण आम्ही 20 तारखेला चेक दिला पण तो चेक काय झालं त्या महिन्यामध्ये बँकेने कपात केला नाही किंवा बँकेने जमा केले नाही. मग आपण काय करतो त्यावेळेस BRS म्हणजे कॅशबुकमधली अखेरची शिल्लक आणि बँक पासबुकवरची अखेरची शिल्लक जेव्हा जुळत नाही तेव्हा आपण काय करतो BRS भरतो. ठीक आहे. त्याला आपण मराठीमध्ये बँक समायोजन विवरणपत्र हा आपल्या अभियानानं एक फॉर्मॅट तयार केलेला आहे. ह्या फॉर्मॅटमध्ये आपण माहिती भरतो. ठीक आहे. आता एक आपण पाहू, एक सॅम्पल पाहू की रोख वहीमध्ये. ठीक आहे. आपण फक्त काहीच इतर म्हणजे कॉलम घेतलेले आहेत. आपण वाउचर क्रमांक किंवा पावती क्रमांक किंवा असे काही घेतले आहेत का, नाही. फक्त एक सॅम्पल म्हणून आपण घेतलेलं आहे. जर आपण रोख बुक पाहिली तर त्याच्यामध्ये साधारण खातेवही क्रमांक असेल, वाउचर क्रमांक असेल आहे ना, चेक क्रमांक असेल, तर त्या सर्व गोष्टी आपण याच्यात पाहणार नाही, फक्त सॅम्पलमध्ये. ठीक आहे. आपण एक उदाहरणार्थ पकडत आहे की सुरुवातीची शिल्लक हातामध्ये शिल्लक हातात नव्हती, बँकेत किती होती 5,000 रुपये होती. ठीक आहे. मग काय झालं आपल्याकडे 20/2/2024 ठीक आहे CIF मुद्दल आपल्याकडे CIF मुद्दल जमा झाली. त्यांनी आम्हाला काय दिले, चेक दिले. ठीक आहे. जमा झाली म्हणजे त्यांनी आपली बैठक सुरू होती त्या बैठकमध्ये आपल्याला काय त्यांनी आणून दिले. ठीक आहे. तर CIF मुद्दल आपल्याकडे जमा झाली 2,000 रुपये. किती झाली 2,000. नंतर 22/2/2024 पुन्हा एका गटाची VRF मुद्दल जमा झाली. VRF मुद्दल. ठीक आहे. त्याच्यामध्ये होऊ शकतो व्याजही असेल. त्यांनी किती दिले होते आपल्याला, चेक दिले, किती रुपयात दिले 1,000 रुपयाचं. ठीक आहे. नंतर पुन्हा एक चेक आला आम्हाकडे. ठीक आहे. तो CIF मुद्दलचंच होतं 3,000 रुपयाचा. म्हणजे आपल्याकडे चेक आले, अजून आपण बँकेत दिलेले आहेत का, नाही. ठीक आहे. आता आपल्याकडे एकूण जमा किती झाले, एकूण जमा किती झाले 6,000. आणि ह्या दोघांची टोटल केली तर एकूण बँकेत किती 11,000. ठीक आहे. मग आमच्या गटानं किंवा आमच्या ग्रामसंघानं जो कोणी असेल त्यांनी काही खर्च केले. बावीस 2/2024 VRF वाटप केले 2,000 रुपये. किती केले 2,000. नंतर 25/2 प्रवास खर्च केला 1,000 रुपये. ठीक आहे. चेकनच दिला आपण. ठीक आहे. नंतर 26/2 आम्ही स्टेशनरी खरेदी केला. किती केला
1000 रुपये. ठीक आहे. असा आपला खर्च किती झाला? 4000. आपल्याकडे बँकेत किती आहेत? 11000. बरोबर आहे. आणि खर्च किती झाले? 4. आपल्या हातात काहीच नव्हते म्हणून डॅश येणार. 11000 मधून 4000 गेले, किती उरले? 7000. दोघांची टोटल 11000. ठीक आहे. आता हा आम्ही काय भरलं? कॅशबुक. आमच्याकडे पैसे आले म्हणजे काही लोकांनी चेक जमा केले आणि आम्ही काही लोकांना चेक दिले. ठीक आहे. तर हा आपण काय केलं? पूर्ण कॅशबुकवर लिहिलं आणि काय केलं? ज्यांनी ज्यांनी आम्हाला चेक दिले होते ते आम्ही बँकेत नेऊन दिले. ठीक आहे. आणि ज्यांना ज्यांना आम्हाला द्यायचा होता पैसे त्यांना त्यांना आम्ही चेक दिले. ठीक आहे. पण काय झालं? जेव्हा आम्ही बँकेची एंट्री चेक केली, काय केली? बँकेची एंट्री चेक केली तर ही एक रक्कम आणि ही एक रक्कम. ठीक आहे. म्हणजे हे 1000 रुपये एंट्री जमा झाल्याची दिसत नाही आहे, हे 3000 रुपये झाल्याची दिसत नाही आहे. ठीक आहे. आणि जेव्हा आम्ही काही चेक दिले होते तर त्याच्यामध्ये ही आम्हाला कपात झाल्याची दिसत नाही आहे. ठीक आहे. म्हणजे हे सर्व चेक त्या महिन्यात जमा व्हायला पाहिजे होते पण जमा झालेले नाही. हा म्हणजे कपायला पाहिजे होते, फक्त हे 2 कपात झाले पण हे जे 2000 रुपये हे कपात झाले नाही. जेव्हा आम्ही बँकेची एंट्री चेक केला, ठीक आहे, आम्ही एक मिनटं बँकेची पासबुक आम्ही पाहिला तर त्याच्यामध्ये फक्त 2000 रुपये दिसत होते. की आम्ही एक रोख वही भरली. ठीक आहे. एका गटाची असेल किंवा एखाद्या ग्रामसंघाची असेल किंवा प्रभाग संघाची असेल. तर आम्ही जेव्हा रोख वही भरतोय, ठीक आहे, हे रोख वही आम्ही भरली कोणत्या महिन्याची? फेब्रुवारी 2024ची भरली. ठीक आहे. काय झालं? आमची 25 तारखेला बैठक संपली असेल. ठीक आहे. पण आपण कॅशबुक कधीपासून भरतो? 1 तारखेपासून. तर फरवरी महिना असेल तर हा वर्ष कोणता आहे? लीप वर्ष आहे, म्हणजे 29 पर्यंत भरणार. नाहीतर प्रत्येक वेळेस किती आलं असतं? 28. काय झालं? आमच्याकडे 3 लोकांनी आम्हाला पैसे आणून दिले. ठीक आहे. तर एक CIF मुद्दल जमा केली, 2000 रुपयाचा चेक आणून दिला. नंतर एकाने VRF मुद्दलचं 1000 रुपयाचा चेक आणून दिला. नंतर CIF मुद्दलचं एकाने 3000 रुपये चेक आणून दिला. ठीक आहे. असं आमच्याकडे 6000 रुपयाचे चेक आले आमच्याकडे. ठीक आहे. नंतर आम्ही काही खर्च केला. मग आम्ही VRF वाटप केलं 2000 रुपये, आहे ना, 2000 रुपयाचा चेक दिला. नंतर आम्ही प्रवास खर्च 1000 रुपयाचा चेक दिला. नंतर आम्ही स्टेशनरीसाठी 1000 रुपयाचा चेक दिला. ठीक आहे. असे आम्ही खर्च किती केले? 4000. आमच्याकडे सुरुवातीची शिल्लक हातामध्ये 5000 रुपये होते, म्हणजे बँकेमध्ये 5000 होते. नंतर आमच्याकडे किती आले? 6000. असे आमची जर बँकेची जमा बाजू पकडली तर पहिले किती यायला पाहिजे? 11000. मग ह्या 11000तून आम्ही खर्च किती केले? 4000. मग 11000तून आम्ही 4000 खर्च केले तर आमच्याकडे उरलं म्हणजे शिल्लक किती असायला पाहिजे? 7000. ठीक आहे. पण जेव्हा आम्ही बँकेची एंट्री केली, है ना, पासबुकला, तेव्हा असं लक्षात आलं की तिथं हे 2000 रुपये त्या एंट्रीमध्ये दिसून राहिले अखेरमध्ये. पण कॅशबुक काय म्हणते? 7000 रुपये असायला पाहिजे. पण किती आहे? 2000. ठीक आहे. मग आपण कॅशबुक आणि बँकेची पासबुक, ठीक आहे, याच्यामध्ये जे काही तफावत दिसत आहे, ही तफावत काढण्यासाठी किंवा ही तफावत का आहे ना, याच्यासाठी आम्ही काय भरतो? BRS भरतो. ठीक आहे. याच्यासाठी BRS मध्ये तुम्हाला एक रक्कम आणि एक रक्कम असे 2 रकाने दिलेले आहेत. याच्यामध्ये पहिलं म्हणते महिन्याची अंतिम शिल्लक रोख वहीनुसार. रोख वहीनुसार आपली अंतिम शिल्लक किती आहे? 7000. आम्ही 7000 इथं लिहिणार. ठीक आहे. लिहिले. अखेरची शिल्लक लिहायची आहे. ठीक आहे. आम्ही काय केलं? रोख वहीवरची अखेरची शिल्लक कुठं लिहिली? इथं पहिल्या याच्यामध्ये लिहिली. आपण इथं लिहिणार नाही. ठीक आहे. इकडे लिहिणार. मग इथं काय म्हणते? अधिक.
धनादेश देण्यात आले परंतु बँकेमधून अदा करण्यात आले नाही. असे किती चेक आहेत की आम्ही दिले होते पण बँकेने कापले नाही है ना, किंवा त्या व्यक्तीच्या चुकीमुळे ते कपात झाले नाही. तर आम्ही काय केलं होतं, VRF वाटपचं एक चेक दिलं होतं. ठीक आहे, मग आम्ही लिहिणार, ठीक आहे, इथं VRF वाटप. आता आपण ज्याला दिलं त्याचं तिथं नाव लिहितो. ठीक आहे, ज्या गटाला वगैरे दिलं असेल, पण आपण सध्या इथं VRF वाटप लिहिलेलं आहे म्हणून VRF वाटप लिहिलेलं आहे. ठीक आहे, मग त्याचं जर जे काही चेक क्रमांक असेल आहे ना, तो आम्ही चेक क्रमांक लिहिणार. आम्ही हा कधी दिला होता, 22/2. इथं आम्ही दिनांक लिहिणार 22/2/2024. किती दिलं होतं, 2000. ठीक आहे, मग अजून हे तर आपले 2 कपात झालेले आहेत. सध्या आपल्याकडे एकच चेक जो आहे की कपात झालेला नाही. समजा जेवढे चेक कपात झालेले नसतील आम्ही एकाखाली एक लिहिलं असतो. ठीक आहे, सध्या आता आपलं एकच कपात झाले नाही म्हणून आपण इथं एकूण मध्ये हे किती रक्कम आहे, किती आहे, 2000. 7000 मध्ये 2000 मिळवले तर किती होणार, काय केले आम्ही, 7000 मध्ये इथली जी एकूण रक्कम आहे ही मिळवली. ह्या रक्कम मध्ये ही रक्कम मिळवली तर किती झाले, 9000. ठीक आहे, मग इथं म्हणते वजा, जे आपल्याला वजा करायचे आहेत. काय म्हणते, धनादेश बँकेत जमा केले परंतु धनादेशाची रक्कम जमा करण्यात आलेली नाही. आपण हे तीनही आलेले चेक कुठं नेले होते, बँकेत दिले, पण काही कारणास्तव ते बँकेत जमा झाले, म्हणजे आपल्या खात्यावर जमा झाले नाही. म्हणजे ज्या गटाचे असेल किंवा ग्रामसंघाचे असेल त्यांच्या खात्यावर जमा झाले का, नाही, जमा झाले नाही. ठीक आहे, तर असे कोणते आहेत, हे CIFचं पाहिलं, हे जमा झालेलं दिसलं, पण हे 1000 रुपये आणि हे 3000 रुपये. ठीक आहे, हे जे 2 आहेत ह्या 2 एंट्री आलेल्या नाही. ठीक आहे, मग जेव्हा हे 2 एंट्री आलेल्या नाही तर आपण इथं लिहिणार कोणतं आहे, हे पहिलं VRF मुद्दल. चेक क्रमांक जो काही असेल, ठीक आहे, दिनांक किती आहे, 22/2. किती रुपये आहे, 1000. नंतर दुसरं काय आहे, CIF मुद्दल. CIF मुद्दल किती आहे, 3000. याचा जो काही चेक क्रमांक असेल, किती तारीख आहे, 25/2. ह्या दोघांची टोटल किती झाली, 4000. ठीक आहे, आपण काय केले, ह्या 9000 मधून हे 4000 आपल्याला काय करायचे आहेत, मायनस करायचे आहेत है ना. ह्या 9000तून 4000 मायनस केले, उरले किती, 5000 रुपये. आणि इथं आहे महिन्याची अंतिम शिल्लक किती आहे, बँके रोख वहीनुसार आपला पासबुकनुसार 5000. ठीक आहे, म्हणजे ही रक्कम आणि ही रक्कम काय यायला पाहिजे, सारखी यायला पाहिजे. ठीक आहे, म्हणजे जेव्हा आपण बँकेची पासबुक पाहिली तर तिथं 5000 रुपये आहेत आणि कॅशबुक जेव्हा पाहतोय तर किती आहेत, 7000 आहेत. तर हे याच्यामध्ये तफावत का आहे, याच्यात फरक का आहे, तर हा आपण कुठं काढला, ह्या BRS वर काढला. म्हणजे रोख वही दाखवतं 7000 रुपये, पण प्रत्यक्षात आमच्या बँक पासबुकला किती आहेत, 5000. तर हा VRFचा जो चेक होता हा कटायला पाहिजे होता, पण कटलेला आहे का, नाही. म्हणून काय झालं की ह्या 7000 मध्ये हे 2000 रुपये ॲड झाले, म्हणून किती झाले, 9000 रुपये झाले. आणि हे 2 चेक जमा व्हायला पाहिजे पण जमा झालेले नाही, म्हणजे ते काय झाले, आपण मायनस केले. हे जे 1000 रुपये आणि हे 3000 असे 4000 रुपये आपण काय केले, वजा केले, त्याच्यामुळे आले किती, 5. आणि जेव्हा आपण हे शेवट लिहितोय किती आले, 5000 रुपये. तर हा असा आपण काय फरक, म्हणजे इथं आपण फरक काढतो, हे 5000 आणि हे 7000 आहे ना. बँकेची पासबुक दाखवते 5000 पण कॅशबुकला प्रत्यक्षात आहेत 7000. तर हा इथं जेवढा काही आपण मध्ये लिहितो तो आहे त्याच्यातला फरक, म्हणजे दाखवतो की हा फरक कशामुळे आलेला
आहे किंवा काय कारण आहे. ठीक आहे. आपण जेव्हा BRS भरतो, BRS भरताना रोख वहीवरची शिल्लक लिहायची आहे, बँकेची शेवटची.